गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. दिवाळीची सफाई. गट्टू आपल्या रूम मधल्या कपाटाच्या मागे लपला होता. गट्टू कुठे जातोयस? चिंकी, हळू बोल. मी बाहेर जातोय आणि थोड्याच वेळात परत येईन. बर, मग असं केल्यावर मला काय मिळेल? माझ्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये जे चॉकलेट्स आहेत ते सगळे तू घे चिंकी. ठीक आहे, तू इथेच थांब, मी चॉकलेट्स घेऊन येते. मी येण्यापूर्वी बाहेर गेलास तर मी आईला बोलवेन. हा हो ओके, मी इथेच आहे चिंकी, फक्त लवकर ये. चिंकी लगेच जाते आणि ड्रॉवर मधून चॉकलेट्स काढून आणते. आता मिळाले ना चॉकलेट, आता मी जातोय. गट्टू दबक्या पावलांना जसा बाहेर जायला पडतो, चिंकी आवाज करायला लागते. आई बघ, गट्टू कुठेतरी बाहेर जातोय, दिवाळीची स्वच्छता सोडून. मग काय होतं, गट्टू बाहेर जाणारच. तेवढ्यात आई तिथे येते. गट्टू, हे काय ऐकतेय मी? चिंकी की बच्ची, माझे चॉकलेट्सही घेतले आणि माझी तक्रारही केली. हे चांगलं नाही केलं तू. चला चला, हा झाडू आणि डस्टर घ्या आणि लागा घराच्या स्वच्छतेला. सगळ्यांनी दिवाळीची स्वच्छता सोबत करायला हवी. बघा बाबा कसे शांतपणे काम करतायत. गट्टू चिंकी एकत्रच बाबांकडे पाहतात. गट्टू, आता काहीच पर्याय नाहीये. लवकर घराची स्वच्छता करूया. मग आपल्याला संध्याकाळी सोसायटीच्या प्लेरूमची स्वच्छता करायला सुद्धा जायचंय. अरे हो, बरी आठवण केलीस चिंकी. बंटी, हरी आणि गुड्डी संध्याकाळी 4 वाजता येणार आहेत. त्याआधी आपल्याला हे सगळं काम संपवायला हवं. मग चला तर. चिंकी, तू इथे बाबांसोबत लिव्हिंग हॉलची लवकर स्वच्छता कर आणि गट्टू, तू माझ्या सोबत इतर रूम्स मध्ये ये. ओके आई. अरे थांबा. हा, आता तुम्ही दोघे तयार आहेत. चला मग. आई आणि गट्टू लगेचच रूमची सफाई करायला निघून जातात आणि चिंकी आणि बाबा लिव्हिंग रूम मध्ये कोळ्याची जाळी स्वच्छ करतात. पाहता पाहता सगळं घर केव्हा स्वच्छ होतं ते कळतच नाही आणि स्वच्छ अशा लिव्हिंग रूम मध्ये एसी लावून सगळे जण बसतात. हे घ्या थंडगार सरबत. आज सगळ्यांनी तुम्ही खूप काम केलं. इतकं काम केल्यानंतर थंडगार सरबताची मजा तर काही वेगळीच आहे. बरोबर बोललीस. पण तेवढ्यात गट्टू चिंकीचे मित्र तिथे येतात. गट्टू चिंकी, रेडी आहात ना? आपल्याला प्ले रूमची स्वच्छता करायला जायचंय. अरे हो, 4 वाजले. पण मुलांनो, या प्ले रूमची स्वच्छता तुम्ही काय करताय? काका, तिथे आम्हीच खेळतो ना, म्हणून सेक्रेटरी काकांनी सांगितलं की ते स्वच्छ करण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे. अरे वा मुलांनो, हे तर खूप चांगलं आहे की तुम्हाला तुमची जबाबदारी कळतीये. म्हणून स्वच्छता झाल्यानंतर तुम्ही इकडे या. मी सगळ्यांना सरबत देईन आणि काहीतरी खायलाही करेन. अरे वा गट्टू चिंकी, तर चला लवकर, आपण लगेचच जाऊया आणि पटापट काम करून परत येऊया. सगळे जण बंटीच्या बोलण्यावर हसतात आणि प्ले रूम जवळ पोहोचतात. तिथली अवस्था तर खूपच खराब होती. मित्रांनो बघा, सगळ्या खेळण्यांवर धूळ जमलीये आणि वरती तर किती जाळे झालेत. हो चिंकी, एक्झाम सीझन्स मुळे आपण केव्हाच इथे आलोच नाहीये ना. चला तर मग सुरू करूया. मी, बंटी आणि गुड्डी या खेळण्यांवरची धूळ साफ करेन आणि चिंकी आणि हरी मिळून जाळे काढतील. मग आपण सगळे जण मिळून झाडू मारूया आणि छान फरशी पुसून घेऊया. ओके. सगळे जण आपापली कामं करायला सुरुवात करतात. ओहो, इथे तर खूप स्वच्छता चाललीये.
आता या सगळ्यांना दाखवतो की कोळी आपल्या घरापासून वेगळे होतात तेव्हा त्यांना कसं वाटतं ते. हॅलो मिस्टर कोळ्याला भेटा. मॉन्टीला अशा पद्धतीने बघून सगळेजण घाबरून जातात आणि इकडे तिकडे धावू लागतात. हे काय, इतकं मोठं जाळं, वाचवा वाचवा. वाचवा वाचवा. धावता धावता गट्टूचा पाय लागून पाण्याची बादली सांडते आणि सगळीकडे पाणी पसरतं. पण मॉन्टी त्या पाण्यामध्ये घसरून पडतो. लागलो रे. काय, मॉन्टीचा आवाज? हे ऐकून सगळी मुलं एकदम थांबतात. काय, याचा अर्थ एवढं मोठं जाळं म्हणजे मॉन्टी आहे? गट्टू लगेचच जातो आणि मॉन्टीच्या चेहऱ्यावरती असलेलं कोळीचा मास्क काढून टाकतो. याच्यामुळे तर सगळीकडे अजून जास्त घाण झाली. बघा, सगळं पाणीही सांडून गेलंय. चला मित्रांनो, आपण या मॉन्टीच्या घरी त्याची तक्रार करूया. काय, नाही नाही, असं नका करू. मी इथून जातो. नाही नाही, कुठेच नाही जायचं. तू आम्हाला हे सगळं स्वच्छ करायला मदत करायची आहेस. काय, तुमची मदत? हो, आमची मदत. नाहीतर आम्ही तुझ्या घरी जाऊन सांगून येऊ आणि मग तुला खूप ओरडा बसेल. रागावण्याच्या भीतीनं मॉन्टी गट्टूचं म्हणणं ऐकतो. अच्छा अच्छा, ठीक आहे, करतो. मग सगळी मुलं एकत्र येऊन पुन्हा प्ले रूमची सफाई करू लागतात. आज तर या मॉन्टीने सुद्धा आपल्याला खूप मदत केली, हो ना मित्रांनो? हा, अगदी बरोबर बोललास. आता मी चाललोय. ही सफाई झाली ना? तेवढ्यात तिथे आई येते. तिच्या हातामध्ये एक ज्यूसची बॉटल आणि टिफिन होता. मुलांनो, मी सगळ्यांसाठी सरबत आणि स्नॅक्स आणलेत. सगळ्यांचे आवडते चीज नगेट्स. हे ऐकून सगळी मुलं खूप खुश होतात. काय, चीज नगेट्स आणि ज्यूस? मग तर मी थोडा अधिक वेळ थांबतोच. हो, बस बाळा, मी देते सगळ्यांना. मग सगळे स्वच्छ झालेल्या रूम मध्ये बसून नाश्ता एन्जॉय करतात आणि दिवाळीच्या स्वच्छतेसोबतच दिवाळीचं सेलिब्रेशनही सुरू होतं. टुनटुन किड्स कडून पार्सल आहे. अरे, आलं पार्सल. जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्यासाठी आहे. वा वाई, ह्यात तर खूपच प्रोडक्ट्स आहेत. हे फिशिंग फंड काय बघ. तुम्हा दोघांना जे अक्षर मी सांगेल ते ह्या फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचंय. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षर शिकणार आहे. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा हात आणि डोळ्यांचा समन्वय चांगला होईल. ही घ्या लेस. आता ह्यामध्ये एक एक करून बीड्स टाकायचा प्रयत्न करायचा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत ह्यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा टुनटुन किड्सचा लर्निंग बॉक्स आहे, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.